सर काय ना आपण कर्तव्य करावं. पण तो केला आणि मी दर रविवारी लोक म्हणायचे रविवारी काय शेवट झाला त्यांनी म्हटलं परत असे करत राहा. पण नंतर लॉकडाऊन सुरू झालं आणि त्या सगळ्याच्या परत काही असा प्रोग्राम झाला नाही. पण तुमचं सगळ्यांचं सहकार्य असंच मिळत राहिलं तर आपण परत असा प्रोग्राम आता की आपल्या 40 वर्षाचा जो होईल तेव्हा आपण निश्चित परत एखादा प्रोग्राम करू. सो आता मी औषधींना सांगेन की त्यांनी आपलं मी इकडे 95 सालापासून आलो. मी इथेच राहायचो मधुबन मारुतीच्या देवळासमोर. मला रोज सकाळी आपल्या ते 6 वाजता यांचं बरोबर 6 वाजता सुरू व्हायचं ओंकार. त्याने जाग येईल काय काय ते एक दिवस बायकोच्या घरात सरांना कळलं सर त्याला घेऊन झालं. ते बोलले काय काय म्हटलं हो सर माझं काय आणि व्यायाम वगैरे काही नाही काय होत नाही माझं. तुला काय समजलं नाही तू येईल असं करून माझं सुरू झालं. आणि हळू त्यावेळेला तरुण असल्यामुळे माझी फ्लेक्सिबिलिटी चांगली होती. पण आता मुलगी पिढी ती वाट लागली होती. मुख्य म्हणजे योगाभ्यास आपण रेग्युलर तर यायलाच पाहिजे. ते तर खूपच महत्त्वाचं आहे. आणि आपण योगाभ्यास म्हणजे फक्त आसन आणि प्राणायाम एवढेच करतो. त्याच्यात सुद्धा भर आपला आसनावर असतो. खरं प्राणायाम पण खूप महत्त्वाचं आहे आणि त्याने सगळी गडबड म्हणजे आपली सिस्टीम व्यवस्थित चालू राहत असते. आणि ह्या सगळ्यांपेक्षाही महत्त्वाचं म्हणजे यम आणि नियम. तर तिकडे ना आपण कोणीही लक्ष देत म्हणजे मुद्दाम असं आहे पण ते आपल्याकडून कधी होतच नाही. आता सज्जनगडावर गेलं होतं तेव्हा पण त्याने परत परत तेच सांगा होतं यम आणि नियम. म्हणजे ते ब्रह्मचर्य सत्य अहिंसा असते वगैरे जे आहे किंवा शौच स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिता वगैरे ते जे आहे ते अतिशय महत्त्वाचे आहेत. तिकडे आपण अजिबात लक्ष देत नाही. त्याच्यासाठी त्याच्यावर खूपच महत्त्व आहे. त्याला खूप महत्त्व आहे की आपण त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. ते आपल्याकडून होत नाही म्हणून मग असं पोटी नसतो. कारण आपण आपल्या ह्याच्यावर कंट्रोल असतो. आपला रेग्युलर झोपणे कमीत कमी तिकडे नंतर 8 तास तुमची झोप पाहिजे. त्याला 7 तास ती पण आपली होत नाही. आपल्या झोपेचे पुरे वांदे आहेत. त्यामुळे आपले बाकीच्या पण सवयी सगळ्या सत्यानाश झालेल्या आहेत. खाण्यापिण्याचे वांदे आहेत. वांदे म्हणजे आपण खातो सगळं पण ते काय बरोबर नसते. आपण फरसाड खात असतो म्हणून आपल्या सगळे आरोग्याचे वांदे झालेले आहेत. तर यम आणि नियम ह्याच्यावर चांगल्यापैकी जोर दिला आणि इथे रेग्युलर येत राहिलं तर सगळ्यांना निरोगी आयुष्य लाभेल असं मला वाटतं. तुम्ही सगळ्यांनी इकडे येत राहा. कितीही काय झालं लेट झालं तरी इकडे या. कारण घरी काहीही होत नाही. अजिबात होत नाही. आता तुम्ही बघा शनिवार रविवारी तुम्हीही काहीही करणार नाही हे मी आत्ता लिहून देतो. हां कोण फिरायला गेले तर जातील पण बाकीचे कंटिन्यू गजर पण बंद करून ठेवलेला असेल जो रोखता म्हणून सांगतोय की तुम्ही यमनियम पाळायचं तर बघा निदान स्वतःची झोप स्वतःचं खाणं पिणं ह्याच्यावर लक्ष दिलं तरी खूप आहे. आणि इथे येणं खूप महत्त्वाचं आहे. सांघिकरित्या काहीतरी आपल्याकडून केलं जातं त्यामुळे शरीराची हालचाल होते आणि आपल्या नकळत आपल्या आतल्या अवयवांना पण व्यायाम होत असतो. तुम्हाला सगळ्यांनाच माझं म्हणणं आहे सांगणं आहे की रोज इकडे या आणि रोज इकडे 1 तास स्वतःसाठी दिला तो एकदम व्यवस्थित आहे आणि विथ अवेअरनेस म्हणजे काय करतो आहे काय आपल्याला होत आहे आतमध्ये काय फरक पडतो त्याच्यावर लक्ष देऊन केलं तुम्हाला खूप चांगला फरक पडेल. एवढं सांगायचं आहे. आणखी काय सांगणार तुम्हाला शिकता येईल. सातत्य म्हणजे काय असतं किती वर्ष सतत एखादी गोष्ट करू शकतो. आणि ते जसं म्हणाले की अवेअरनेस
आसनं करतो, पण ही आसनं ज्या पद्धतीने आपण करतो ती जर त्याच पद्धतीने केली तर त्याचा मनावर पण परिणाम होतो. शरीरावर तर होतोच, कारण ते शरीरासाठी आहे आणि शरीर तर तुम्ही करताच त्याच्या हातात. पण ज्या पद्धतीने, म्हणून नेहमी सांगते की डोळे बंद करा, श्वासावर लक्ष द्या. हे नुसतं सांगणं नाही आहे, ते आतमध्ये झिरपत जाऊ तर, कारण श्वास हेच मनापर्यंत पोचण्यास श्वासाच्या द्वारे तुम्ही मनापर्यंत पोचतात. मग जेव्हा तुम्ही बरोबर श्वासावर लक्ष देता तेव्हा हळूहळू हा लगेच आज केला आणि उद्या दिसणारा बदल नाही. अनेक वर्षाच्या किंवा अनेक महिन्यांच्या प्रॅक्टिस नंतर तुम्हालाच जाणवेल माझ्या रिॲक्शन्स वेगळ्या झाल्या जातात, पटकन रिॲक्ट होत नाही. काही गोष्टीमध्ये मी संयम ठेवू शकते, माझ्या रागावर, माझ्या बोलण्यावर, कारण बरेचदा बोलून झालं, सांगून झाल्यानंतर आपल्याला वाटतं की आपण जास्त बोललो तर चाललं असतं, पण ते पश्चातबुद्धी असते. पश्चातबुद्धी कामाची नसते. आधी समजण्यासाठी तो जो मनावरचा ताबा आहे तो आसनांनी सुद्धा मिळतो. तुम्हाला वाटतं की आसन आपण फक्त शरीरासाठी करतो, तर नाही. तुम्हाला मी नेहमी सांगतो की 3 प्रकारे आसनं काम करतात. लोकल ज्या पार्टसाठी करतो ते, असोसिएटेड जे पार्ट आपोआप इन्व्हॉल्व होतात त्याच्यामध्ये, त्याच्यावर होणारा परिणाम, आणि थर्ड अँड मोस्ट इम्पॉर्टंट इज सेंट्रल नर्वस सिस्टीमवर जो परिणाम होतो तो जो आहे तो हळूहळू दिसणारा बदलणारा प्रक्रिया आहे. तो नंतर तुम्हाला जाणवेल काही वर्षाच्या प्रॅक्टिस, तुम्हाला जाणवेल आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांनाही तुमच्यामधला बदल जाणवेल जर तुम्ही तशा प्रकारे आसनं केली. म्हणून एक्सरसाइज आणि आसनामध्ये फरक आहे. चांगला वाईट हा फरक नाहीच आहे, दोन्ही आपापल्यासाठी चांगले आहे, पण जे करतात ते कशा प्रकारे करतात. आसनं एक्सरसाइजसाठी करू नका आणि एक्सरसाइज आसनासाठी करू नका. त्याचे उद्देश, त्याचे महत्त्व वेगळं आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही आसनाच्या अंतिम अवस्थेमध्ये जाल तेव्हा डोळे बंद करा, श्वासावर लक्ष द्या, तुम्ही तुमच्या क्षमतेप्रमाणे थांबा, पण तिथे पूर्ण लक्ष श्वास करा. हळूहळू त्याचा बदल ते मनापर्यंत नक्की जाईल आणि तुमच्या पर्सनॅलिटीवर निश्चितपणे पडेल. तुम्हालाही जाणवेल आणि तुमच्या लोकांनाही जाणवेल. सो आता मेन आपण काम करूया, यांचा सत्कार करूया. आपले ज्येष्ठ साधक औषधे आणि केळकर सर बरेच वर्षांनी मी ओळखतो. मला 15 वर्ष आली, 16 वर्ष. औषधे सांगितल्याप्रमाणे यमाने आपण फॉलो करत नाही, आपण स्वाध्यायीप्रमाणे हे आपण फॉलो केलं पाहिजे. आपल्या शरीराचा एकदा नेहमी लाईफ नाही आणलं पाहिजे. आणि तुमच्या टेक्निक दिला, टेक्निक व्हेरी क्लिअरली कॉन्शियस डिफरन्स रिलॅक्स क्रिया प्रॅक्टिस करून पण इन्कम अनकॉन्शियस डिफरन्स रिलॅक्स ऑटोमॅटिक द बॉडी गेट्स रिलॅक्स. हा याला महत्त्व आहे. अवेअर हात वरती करा, एक्सरसाइज you are aware of the flow of the blood to the different parts. हा पायवरती करताना, छातीवरती करताना लक्ष द्या काय होत आहे ते होत आहे. आणि LAC लोकल अनसेटल सेटल नव्हते अँड सेटल नव्हते. हा नवीन फायदा करून हे इकडून शिवानंदाच्या हरिद्वार 2 महिने झाले बिफोर द करोना. कंप्लीट सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत कंटिन्यूटी लेक्चरसाठी घेतलं. मेडिटेशन एकदम स्ट्रॉंग आहे आणि मेडिटेशन इज द बेस ऑफ द आसन. मेडिटेशन स्ट्रॉंग असतात तर आसन व्यवस्थित होतं. हे सगळ्यांना ॲडवाईस आहे. यंगस्टर्स बघा ना, आज आम्ही काम करतो बँकेना ऑडिट, हे पण काम करतात, अजून टास्क घेतात. औषधे 15 दिवसात महिन्यामध्ये एकदा तरी लावून जातात. काय नाही म्हणून ते नव्हतं. यंग डायनेमिक इन्स्पिरेशन आहे. आम्ही माणूस बघवलो स्वामी मेडिटेशन स्वामी एक मंत्र